सुप्रभात, सुस्वागतम मंडळी. पुन्हा एकदा नव्या भटकंतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आलेलो आहोत काश्मीर श्रीनगर या ठिकाणी आणि श्रीनगरपासून आपण काश्मीर टूरला आपली सुरुवात केलेली आहे. आज आपण प्रवास करत आहोत गुलमर्गच्या दिशेनं. काश्मीरमधील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हणजे गुलमर्ग. श्रीनगर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावरती बर्फाच्छादित असा हा प्रदेश आज आपण एक्सप्लोर करत आहोत. जसं आपण उंच भागामध्ये येतो तसं आपल्याला बर्फाचं प्रमाण जास्त दिसतं. आता आपण गुलमर्गच्या मुख्य टॅक्सी स्टँडवरती येऊन पोहोचलेलो आहोत. या टॅक्सी स्टँडवर आल्यानंतर आपल्याला इथून गंडोला राईडसाठी जायचं आहे. टॅक्सी स्टँडपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर चालत पुढे जाऊन आपण गुलमर्ग गंडोला राईडसाठी जाणार आहोत. गुलमर्ग गंडोला 2 फेजमध्ये ही राईड असते, फेज 1 फेज 2. आम्ही आमचं तिकीट फेज 1 आणि फेज 2 असं दोन्ही फेजचं काढल्यामुळे आम्हाला फेज 2 पर्यंत जाता येणार आहे. चलो जल्दी. या बर्फाळ भागामध्ये सूर्यकिरणांचं परावर्तन अगदी प्रखर आपल्या डोळ्यावरती येतं. उघड्या डोळ्यांनी आपण जास्त वेळ बर्फाकडे बघूच शकत नाही. अशा वेळेस डोळ्याला गॉगल असणं गरजेचं आहे. गंडोला राईडच्या कंपाऊंडमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आज जरा लवकर पोहोचल्यामुळे बाहेर तर रांग आपल्याला दिसली नाही, परंतु आतमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला मोठीच्या मोठी गर्दी रांग इथे बघायला मिळालेली आहे. जवळपास अंदाजे 1 ते 1.5 तास आपल्याला या रांगेत उभं राहून पुढं पास आम्हाला 2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं. Wow, wonderful. छोटे-छोटे heads हैं. Actually, it depends on that day because weather can it's very. जब शायद हम आए थे तब तो स्नोफॉल आप कहाँ से
हो त्यांचा आहे सोबत घे. ये मालूम नहीं था हमको भी. हम तो पुराना हो गया, अब नहीं आया गेल्यावरच कळलं. शूटिंग इकडूनच घ्यायची का तुम्हाला? 1 मिनिट थांबा. स्क्रीनशॉट घेऊ शकतो एकत्र आहे दोघे जसं नाही पण टेक्निकल तुला यायला का थांबी देवा घेतो थांबा 1 मिनिट यहाँ से थोड़ा बाहर निकालो, यहाँ से सही है. प्लीज नको काय ते फिर एक हाथ दे. अच्छा. कहाँ बैठे आप? फेज 1 भी बंद होता होगा ना पत्थर पे. टाइमर कोण लावतं यार? गेलं आता गेलं ते जाताना घेते पण झालं नाही. पकड़ लिया. काय रे इथे फोटो घ्यायचा. कितने लोग क्यों रे भाई? अरे बता ना कुछ भी है. नहीं नहीं कुछ नहीं. ग्रुप विप नहीं है. ग्रुप नहीं है, ऐसे ही रे. हम ज्यादा दूर नहीं जा रहे. हम डरते हैं हम हम डरते हैं. क्या कर रहे हो? हाय सैन. मंडळी, आपण आता आलेलो आहोत गुलमर्गच्या अपर्वात पीक, जिथे आपल्याला गंडोला फेज 2 ची ही राईड घेऊन येते. आपण इतक्या उंचावर आलेलो आहोत की इथून काहीच अंतरावरती भारत पाकिस्तानची सीमारेषा असल्याची माहिती मिळाली. या उंच शिखरावरून आपल्याला जवळपास काश्मीरच्या संपूर्ण खोऱ्याचं दर्शन घडतं. झेलम नदीचा संपूर्ण प्रवाह आपल्याला या भागातून बघायला मिळतो. तर आपण बघू तिकडे सर्वत्र असा बर्फाने आच्छादलेला हा डोंगरमाथा, एक विलक्षण असं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतं. अजून वरती. येस बस. एवढं खोल आहे. हा चला 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 चला. तिथे नाही राहायचं आपल्याला. चला तिथं साईड नाही असं इथे या. चला जिथे तिथे सोडवा. चला माझ्यावरती नका उडू.
आणि अशा प्रकारे आमचा फेज 1चा रिटर्न जर्नी, फेज 2चा रिटर्न जर्नी सुरू झालेला आहे. गंडोला राईडमध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे या ठिकाणी. खूपच छान येऊ राहिलं आणि क्लायमेटमध्ये जरा गुड बाय फेज 2. फेज 2ला बाय बाय करून आपण आता परत निघालेला आहे फेज 1कडे. एक आढावा घेतला असता तर मी खुश झाले. सोनमार्गलाच बघितलेलं का? 2-3 पॉइंट आहे आप. ते असेच पॉईंट आहेत. तर त्याला फेज 1ला आता उतरूया फेज 2 नंतर आणि इथं फटाफट उतरावं लागेल. त्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो मी. बाबा सगळीकडे बर्फाच्छादित असं हे ग्राउंड आपल्याला इथे बघायला मिळतंय. प्रचंड असा बर्फ पडलेला. या ठिकाणी आता काही आकाशामध्ये ढग आलेले आहेत. बर्फबारी होण्याची शक्यता आहे. नमस्कार. हे कुठे गेले? ये कश्मीरी कुल्चा है. एक डब्बा ले लो सर, ये घर के लिए. कहाँ से आता है ये? कश्मीर से बनाते हैं, ड्राई फ्रूट, जाफरान बनाते हैं ये कि ऐसा ही फ्रूट आता है ये? बनाते हैं. बनाता है कोकोनट बनाता है. अच्छा, कोकोनट से किस करके बनाता है? मतलब अच्छा है. एक नंबर बोले तो बहुत अच्छा. बिल्कुल. कितना एक बने ना? नहीं, हमारा बन रहा है ना उधर. मैं सिर्फ देख रहा हूँ क्या क्या डाल रहा है भोलपुरी में. ऑल मिक्स, नींबू, भुजिया, चना, टमाटर, प्याज, मिर्ची, नमक, ऑल मिक्स. ऑल मिक्स. कश्मीरी अमली, हरी मिर्ची. इतना सब जलता है. हाँ बिल्कुल, बाद में आएगा मजा. मजा. चलो अंकल. आणि अशा प्रकारे आम्ही टेस्ट करतोय भेलपुरी. ये अंकल पिला रहे हैं. क्या पिला रहे हैं अंकल? कहाँ से बनाते हैं ये? घर से. क्या क्या डलता है इसमें? अदरक और इलायची हाँ और ये दालचीनी हाँ और बहुत बहुत मसाले होते हैं सर. ये ओके. कावा कावा है, चाय नहीं है सर. देखो इसमें क्या है. ये कावा में बहुत ही खतरनाक जगह ये. हेलो. मित्रांनो, गुलमर्गचा आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण बघूयात काश्मीर खोऱ्यातील बाकीची टुरिस्ट डेस्टिनेशन. काश्मीर टूर संपेपर्यंत आपल्या चॅनलवरती आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद.